आणि कसं नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज धाराशिव शहरामध्ये काँग्रेसमध्ये निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, नवनिर्वाचित नगरसेवक यांचा आज कार्यक्रम झाला आहे आणि त्यांचा सत्काराचा कार्यक्रम जिल्हा काँग्रेस कमिटीकडून घेण्यात आला आहे। आपल्यासोबत आहेत जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रशांतजी पाटील, काँग्रेसचे आहेत। काय वाटलं आज पाटील साहेब? नमस्कार। आज जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या वतीनं जिल्ह्यातून नगरपरिषद निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा सत्कार इथं करण्यात आला। यामध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्ह्यामधून 24 नगरसेवक आणि आघाडीच्या माध्यमातून 5 नगरसेवक असे एकूण 29 नगरसेवक जिल्हा काँग्रेस कमिटीचे निवडून आलेले आहेत आणि या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदरणीय माजी जिल्हाध्यक्ष विश्वासप्पा शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील आणि सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीनं आत्ता या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये सत्कार करण्यात आला। मला सांगायला अतिशय आनंद होतो की अत्यंत तुटपुंज सामग्रीमध्ये काँग्रेस पक्षानं हे जे यश मिळवलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे। कारण जे मोठे नेते होते जिल्हा काँग्रेसमध्ये, त्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, परंतु सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन जनतेसोबत राहून आज जे यश संपादन केलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे। कारण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खालोखाल काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत। ही बाब मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो। जे मोठे मोठे पक्ष आज सत्ताधारी पक्ष आहेत किंवा इतर पक्ष आहेत, त्या सर्वांवर मात करून काँग्रेस पक्षानं जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे, ही खूप आनंदाची बाब आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीला कशी परिस्थिती राहील? आम्ही आत्ताच आमच्या जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन करत असताना सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आमचा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा। पण स्थानिक पातळीवर एखाद्या तालुक्यामध्ये, एखाद्या ब्लॉकमध्ये जर काही अडचण आली तर तिथली परिस्थितीचा विचार करून तिथल्या तालुका काँग्रेस कमिटीला आणि स्थानिकच्या नेत्यांना विश्वासात घेऊन तिथल्या स्थानिक परिस्थितीप्रमाणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आम्हाला जिल्हाध्यक्षांनी दिलेलं आहे। तर हे आहेत प्रशांतजी पाटील साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष धाराशिवचे। जिल्हा परिषद पंचायत समिती यासुद्धा चांगल्या ताकदीने लढल्या जातील आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी या ठिकाणी जिल्हा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे। या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याचा सन्मान करण्यात आला आहे। नवीन निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाला ऊर्जा देण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे। तर बघूया येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसची ताकद कशी राहील ते पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकार, जय हिंद, जय महाराष्ट्र।